तयार झालं आपलं गरमागरम मेथी भगराळं वाफाळलेलं आहे। गरम गरम खूप छान लागतं किंवा थंड झाल्यावरही तुम्ही खाऊ शकता। चपाती, नान, भाकरी कशासोबतही छान लागतं। ब्रेड सोबतही छान लागतं। ब्रेड थोडंसं तूप लावून शेकून घ्या, त्याच्यासोबतही छान लागतं। खूप टेस्टी आणि चविष्ट रेसिपी आहे। तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा। सबस्क्राइब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मेथी भगराळं। भगराळ्यासाठी चण्याची डाळ लागते। चणा डाळ भिजवून घ्यायची आणि ती अर्धवट मिक्सरला फिरवून घ्यायची। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण, अद्रक, मीठ आहे आणि मिरची। इकडे हळद आहे, हिंग आणि इतर मसाले। भगराळं म्हणजे चण्याची डाळ भिजवून त्यापासून अरद बोबडं दळायचं आणि त्याच्यापासून सुक्क बेसन बनवतात, त्याला भगराळं म्हणतात। पण त्याच्यामध्ये मी आज मेथी घालत आहे। त्याच्यामध्ये इतर भाज्या घालूनही तुम्ही करू शकता। मुळा, पालक वगैरे इतर भाज्या घालू शकता। मी ही रेसिपी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे, कारण त्या नेहमी बनवायच्या या सुकी भाजी बनवायच्या डब्यासाठी, त्यामुळे मी त्यांच्याकडून शिकले। मी डाळ दळून घेतलेली आहे। डाळ दळताना त्याच्यामध्ये मीठ, मिरची, लसूण, आलं घालून ती भरड केलेली आहे। आता फोडणीसाठी लसूण, कांदा, इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण फोडणी घालूया। तेल गरम झालेलं आहे। पहिल्यांदा घालते मोहरी तडतडली घालते जिरं, हिंग, तेल थोडंसं जास्त घालायचं, त्यामुळे भगराळ्याला चव येते। आणि भगराळं हे जास्तीचं तेलातच असतं, त्यामुळे मी मोठे 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मी घातलेला आहे लसूण आणि कांदा, चांगला लालसर फ्राय झालेला आहे। आता आपण घालूया हळद। फोडणीमध्ये हळद टाकली तर हळदीचा कच्चेपणा जातो, म्हणून हळद कधीही फोडणीतच घालायची, वरून शक्यतो नाही घालायची। आता आपण घालूया हे डाळीचं वाटण मी केलं होतं ते घालूया। डाळ वाटताना मी पाणी बिलकुल घातलं नव्हतं। पाणी घातलं तर ते पातळ होईल, तर ते आपल्याला सुकच बनवायचं आहे। तर मी आता घालते भगराळ्याचं साहित्य। मी जी डाळ वाटून घेतली होती मसाले घालून, ती डाळ चणा डाळ आहे। चटणी खूप छान लागते, करून बघा एकदा, मला आवडते। माझ्याकडं आठवड्यातून वेगवेगळे प्रकार होतात, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं। आता हे आपण थोडंसं हलवून शिजवून घेऊया, नंतर मेथी घालूया। आता मी चांगली वाफ काढलेली आहे। आता मी घालते धना जिरा पावडर, गरम मसाला आणि आता आपण घालणार आहोत मेथी। आता घालूयात मेथी। खूप छान लागते ही भाजी, एकदम टेस्टी लागते, त्यामुळे करून बघा। आता मी हलवून घेतलेली आहे। थोडंसं मीठ घालतेय, थोडंसंच घालायचं चवीप्रमाणे, कारण आपण डाळ घालताना मीठ घातलं होतं, त्यामुळं थोडंसं चापून बघायचं आणि मगच चवीप्रमाणे मीठ घाला, नाहीतर खारट होऊ शकतं। मी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं, आता झाकण काढून घेऊया। वाफ छान आलेली आहे आणि हे शिजून पूर्ण भाजी भगराळं तयार झालेलं आहे। आता आपण डिश मध्ये काढून घेऊया।